तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे। आपण दरवेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना, व्यक्तिमत्वांना भेटत असतो, त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील आपल्या बरोबर असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, जे की सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतात, शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय असतात। त्याचबरोबर त्यांनी आता सध्या त्यांची इनोव्हेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। आणि मॅडमचं आपण विश्व विशाल न्यूज मध्ये स्वागत करूयात आणि मॅडमची ओळख देखील करून घेऊयात। मॅडम, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी खास तुमची ओळख पण करून द्या। धन्यवाद सर। नमस्ते, मी प्रतिभा बाळकृष्ण भवर। माझं शाळेमध्ये नाव आहे श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे। मॅडम, मला हा प्रश्न विचारायला आवडेल, आता सध्या तुमची इनोव्हेट क्लब च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर सगळ्यात अगोदर हे इनरव्हील क्लब काय आहे या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? इनरव्हील क्लब ही एक जागतिक संघटना आहे आणि ही समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करत असते। या संघटनेमध्ये ही संघटनेचं काम पूर्ण महिला पाहतात। म्हणजे फक्त महिलांसाठीच काम करणारी ही संघटना आहे का सर्व घटकांसाठी काम करते? समाजातील सर्व वंचित घटकांसाठी। समाजातील सर्व वंचित घटकांसाठी ही संघटना काम करते। मॅडम, आता तुम्ही ज्या पद्धतीनं इनोव्हेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यासाठी तुम्हाला विश्व विशाल न्यूज कडनं खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कशा पद्धतीचं होतं? माझं बालपण, माझा जन्म नगर जिल्ह्यात झाला असून एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे। वडील माझे शेतकरी होते आणि घरामध्ये आम्ही सगळ्या मुलीच होतो। आणि वडील शेतकरी असून त्या गावचे म्हणजे कोंबळी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर या गावामध्ये ते 10 वर्ष सरपंच राहिलेले। सरपंचाची एक मी मुलगी आहे, त्यामुळं नेतृत्व गुण तर माझ्याकडं वडिलांकडून आलेलाच होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये मुली असल्या कारणानं आमच्या घरामध्ये कधी मुलींचा रागराग केला नाही, प्रत्येक मुलींचा आनंदाने स्वीकार केला। आम्ही सगळ्या बहिणी मिळून आणि म्हणजे चुलत्याच्या म्हणून आम्ही 11 बहिणी आहोत आणि 11 बहिणींना आमच्या घरामध्ये पूर्ण स्वातंत्र्य होतं। सगळ्यांचं उच्च घोषित शिक्षण घरात केलं, म्हणजे कधी परिस्थिती आडवी आली नाही शिक्षणाच्या बाबतीत। आणि शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येकीला खेळायला संधी होती आणि त्याच्यामुळं मी लहानपणापासून खेळामध्ये होते। कबड्डी, खो खो या खेळाची संघाची मी त्यावेळेस कॅप्टन राहिलेली शालेय जीवनामध्ये। माझं शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे 1ली ते 4थीचं, त्यावेळेस त्या शाळेलाच नाव असं होतं की जीवन शिक्षण विद्या मंदिर, केंद्रीय शाळा होती। त्या शाळेमध्ये 4थी पर्यंत शिक्षण झालं। तिथून पुढं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण माझं रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल कोंबळे नावाची शाळा होती, त्या शाळेमध्ये झालं, गावातच झालं। आणि तिथून पुढे 11वी ते BA शिक्षण माझं दादा पाटील महाविद्यालय कर्जत, हेही रयत शिक्षण संस्थेचंच होतं। तिथं माझं BA पर्यंत शिक्षण झालं। स्पेशल विषय माझा भूगोल हा होता। भूगोल विषय घेऊन मी ग्रॅज्युएशन केलं। तर मॅडम, तुमचं बालपण अतिशय छान असं गेलेलं आहे आणि खरं तर आताच्या सुद्धा पिढीला अभिमान वाटावा असं त्यांच्या वडिलांनी असेल किंवा पूर्ण फॅमिलीने असेल सपोर्ट केलेला आहे। आणि 11 बहिणी असताना सुद्धा सर्व उच्च शिक्षित असून आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। पण मॅडम, त्यानंतर तुम्ही कळंब तालुक्यामध्ये आलात, म्हणजे सासरी आल्यानंतर सासरच्यांकडनं कसा सपोर्ट तुम्हाला मिळाला? मी कळंबला येण्यामागचं कारण, मला लहानपणापासून खेळाची आवड होती आणि मला एक खेळाचं शिक्षक व्हायचं होतं आणि क्रीडा मार्गदर्शक व्हायचं असल्या कारणानं मी कळंब या ठिकाणी बीपीएड कॉलेज होतं, त्या बीपीएड कॉलेजला ऍडमिशन घेतलं। आणि 1 वर्षामध्ये मी बीपीएड पूर्ण केल्यानंतर ज्या संस्था चालकांची संस्था होती भवर फॅमिलीची, त्याच भवर घराण्याची मी आज सून आहे। मला शिकवणारे प्राध्यापक बाळकृष्ण भवर सर हे माझे आज मिस्टर आहेत। म्हणजे तुम्हाला सासरकडनं पण पूर्णपणे सपोर्ट मिळाला? हो, मिळाला। आणि त्यामुळेच आज शैक्षणिक क्षेत्राबरोबर, क्रीडा क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये पण तुम्ही कार्यरत आहात? हो, सगळ्या ठिकाणी कार्य करायला घरातील सगळ्यांचा सपोर्ट मिळतात। माझे मिस्टर
बाळकृष्ण भवर सर, मोठे धीर श्रीधर भवर सर, जे आज बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या कार्यरत आहेत. आणि माझ्या थोरल्या जाऊबाई डॉक्टर मीनाक्षीताई भवर, याही मला म्हणजे प्रत्येक वेळेस सपोर्ट करतात. याशिवाय माझी जी मुलं आहेत, मुलांमध्ये माझा पुतण्या डॉक्टर ऋषिकेश भवर, माझी मुलगी मोठी रश्मी भवर, आता ती सध्या जगदाळे झाली, तीही डॉक्टर आहे. 2 नंबरची मुलगी माझी चैत्राली भवर, तिनं MBA करून तीही मला पाहिजे त्या कामामध्ये सपोर्ट करते. आणि छोटा मुलगा सिद्धेश भवर हाही या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो. म्हणजे एखादी स्त्री असेल, स्त्री आणि पुरुष म्हटलं तर स्त्रियांना बंधनं येतात, पण फॅमिलीला जर सपोर्ट केला तर स्त्री ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकते. हो, यशस्वी होऊ शकते. माझं उदाहरण सांगते की माझ्या घरात माझ्या मिस्टरांना मी राजकारणात आलेलं आवडत नव्हतं. मग राजकारणात नाही, त्यांनी राजकारणात एवढ्यासाठी यायचं नाही की मुलांकडे दुर्लक्ष होईल. मी स्वतः राजकारणात आहे, तू राजकारणात येऊ नको, अशी त्यांनी मला आट घातली होती. मग मी सुरुवातीला आई झाले, नंतर नोकरी करायला त्यांना आवडत नव्हती, पण परत नोकरी करू दिली त्यांनी माझ्या इच्छे खातर. मग शाळेत बाई झाले आणि मग आज या इनरिल क्लबची प्रेसिडेंट होते, याचा मला अभिमान आहे. छान, अतिशय छान. खरं तर अभिमानास्पद असा हा प्रवास आहे. आणि मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला आणखी कशा कशाची आवड आहे, तुम्ही आणखी काय छंद जोपासता का? हो, मी म्हणजे मला लिखाण करायला आवडतं. आज माझे एक पुस्तक आहे, आपत्ती व्यवस्थापनातील प्रथम उपचार हे पुस्तक आहे, प्रकाशित झालेलं आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलींना समुपदेशन करायला आवडतं. आणि माझं नुकतंच शिक्षण संक्रमण या मासिकामध्ये ओळख पोस्को कायद्याचे हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. कायद्याविषयक जे काही बालकांचं लैंगिक शोषण होतं त्याच्या बाबतीत हा लेख मी त्या ठिकाणी प्रकाशित केलाय. त्याच्यानंतर माझं आपत्ती व्यवस्थापनातील प्रथम उपचार अध्यापन पद्धतीची हे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला एक प्रबंध सादर केलेला आहे. त्याच्याशिवाय एम.एडला मी स्काउट गाईड या विषयाचं अभ्यास करणारा एक प्रबंध सादर केलेला आहे. मॅडम, मला एक प्रश्न असा विचारायचा वाटतं की आजची स्त्री, आपण असं म्हणतो की घरामध्येच आहे आणि तिनं अजून पण पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तिनं बाहेर आलेली नाही. तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही किती क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि हे कसं शक्य आहे? करायचं म्हटल्यावर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. त्याच्यामुळं हे सगळं करत असताना धावपळ होती, पण मी करण्याचा प्रयत्न करते आणि यश येत गेल्यानंतर मग थांबावंसं वाटत नाही. मला असं म्हणावं असं वाटतं इथं की जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं महिलेचा हात आहे, एका स्त्रीचा हात आहे. तर आज असं म्हटलं तर हरकत नाही की एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं श्री बाळकृष्ण भवर सरांचा हात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण काय सांगाल? हे अगदी सत्य आहे. आणि त्यांचा तर हातच आहे, पण माझ्या माहेरचे लोक, माझे वडील असतील, माझी मोठी बहीण असेल भारती काळे, आणि माझ्या वडिलांचा सपोर्ट आहे. याच्यापेक्षा माझी आई लहानपणी वारली असल्या कारणानं माझा सांभाळ माझ्या आजीनं केला, तर आजींचे संस्कार मी विसरू शकत नाही. म्हणजे लहान वयामध्ये आजीने केलेले संस्कार आज पण तुम्ही जतन करता आणि त्या मार्गाने मार्गक्रमण करत आहात. हो, बरोबर. तर मला हे विचारायला आवडेल की तुम्ही ह्या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असताना, हे सर्व कार्य करत असताना आजपर्यंत तुम्हाला कुठले पुरस्कार प्राप्त झाले का? कुठल्या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं आजपर्यंत? मला सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर उत्कृष्ट स्काउटर गाईडचा जो पुरस्कार असतो तो मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि एक काव्य वाचनामध्ये उत्कृष्ट काव्य वाचन ही स्पर्धा झाली त्या राज्यस्तरीय, त्याच्यामध्ये पण मी भाग घेतला होता, त्याच्यात पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर माझा एक लेख याच्यामध्ये जालंधर जिल्ह्यामध्ये प्रकाशित झालेला होता. जालंधर जिल्हा म्हणजे पंजाब? म्हणजे कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध झाला होता हा लेख? हा इंग्लिश मधून होता.
तर त्यांनी मला एक एचयुअर वुमन म्हणून पुरस्कार दिलेला आहे. 101 वुमन मध्ये माझी निवड करून. किती महिलांमध्ये तुमची निवड झाली होती? 101 मध्ये मी आहे. म्हणजे ऑल इंडिया लेवलला 101 महिलांची निवड केली होती आणि त्याच्यामध्ये तुमचा पण समावेश होता. हो, माझं पण होतं. छान. खरं तर आज आपण अष्टपैलू व्यक्तिमत्वाची चर्चा करत आहोत आणि अतिशय छान मनमोकळेपणाने त्यांनी गप्पा आपल्याशी मारत आहेत. मॅडम, मला तुम्हाला जाताना एक शेवटचा प्रश्न असा विचारावासा वाटतोय की इनर वर्ल्ड क्लबच्या अध्यक्षपदी तुम्ही कळंब तालुक्याच्या अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे. तर तुम्ही वेगळं असं काय कार्य करणार आहात वर्षभरामध्ये, असं काय नियोजन केलेलं आहे का आणि त्या संदर्भात आपण काय सांगाल? इनरव्हील क्लबची यावर्षीची आमची थीम आहे हार्टबीट अँड ह्युमॅनिटी. म्हणजे आम्ही वंचित घटक शोधतो आणि कृती करतो. म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, गरजवंतापर्यंत पोहोचण्याचा आम्ही कार्य करतो. ही आमच्याशी रेखांकित केलेली हृदयापासून हृदय जोडण्याची थीम आमची आहे. त्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळे उपक्रम सातत्याने घेत असतो. समाजामध्ये जेवढे गरजू आहेत तेवढ्यांसाठी मदत देण्याचं काम आमच्या सर्व क्लब मधले सदस्य करत असतात. वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही सातत्याने करत असतो. मग कधी आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा क्षेत्राविषयी असेल किंवा त्यांचा आरोग्याविषयी असेल, ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा क्लब पूर्णपणे करत असतो. आणि हे करत असताना मग काही महिलांना शिलाई मशीन वाटप असेल, मुलांना क्रीडा साहित्य असेल किंवा त्यांना जे काय अडचण आहे क्रीडेच्या बाबतीत ते साहित्य पुरवत असतो. किंवा मुकबधीर विद्यालयातील मुलांना आम्ही ब्लँकेट वाटप केलं. अशा पद्धतीनं सातत्यानं काही ना काही कार्य चालू असतं आणि वेगवेगळे उपक्रम आरोग्याबाबत करत असतो. नुकतंच आम्ही काल एक परीक्षा घेतली, रेड रिबन क्लब आयोजित एड्स निर्मूलन याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये एड्सचं वाढणारं प्रमाण हे वाढू लागलेलं आहे आणि ते जर थांबवायचं असेल तर त्यांच्यामध्ये जनजागृती करावी याच्यासाठी एक स्पर्धा आयोजित केलेली होती. ऑनलाईन स्पर्धा होती. त्याच्यामध्ये आम्ही 90 विद्यार्थी सहभागी करून घेतले आणि त्यांना ऑनलाईन ती स्पर्धा द्यायला लावली. हा एक आम्ही नुकताच घेतलेला प्रकल्प. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही कार्य करत असतो. तर माझं म्हणजे असा मानस आहे या वर्षामध्ये की समाजामध्ये असणारे जे आदिवासी घटक आहे, आदिवासी समाज आहे आपला, जो वंचित आहे आणि त्यांच्यामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक या कार्यामध्ये त्यांना पुढे आणण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करणार आहेत. मग त्याच्यासाठी आम्ही त्या मुलांना शाळेत यावं, सायकली देणार आहोत. त्या महिलांनी कुठले उद्योग करावेत म्हणून शिलाई मशीन सारखे साहित्य त्यांना आम्ही पुरवणार आहोत. आणि त्यांना एक मानाचं स्थान कळंब शहरामध्ये त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी आमचा क्लब सतत प्रयत्न करणार. अतिशय छान खरं तर कार्य करत आहेत मॅडम तुम्ही. खरं तर अतिशय छान असं कार्य इनरव्हील क्लबच्या माध्यमातून होत आहे. आणि मॅडम, असंच कार्य, सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तुंग असं यश मिळू अशा विश्व विशाल न्यूज कडनं तुम्हाला, विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आम्ही शुभेच्छा देतो. आणि आपण इथं थांबूयात आणि तुम्ही विश्व विशाल न्यूज मध्ये आलात, विश्व विशाल न्यूजशी एवढ्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो. नमस्ते, धन्यवाद. तर आपण आज ही मुलाखत पाहिलेली आहे. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्स करून कळवा. त्याचबरोबर तुम्ही जर विश्व विशाल न्यूज वरती नवीन असाल तर विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. अशाच नवनवीन बातम्या आपण विश्व विशाल न्यूज वरती पाहणार आहोत. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.